मग ही गोष्ट आहे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वीची. आमदार त्यावेळेचे जे केंद्रीय मंत्री आहे ना त्यांचे भाऊ ते मला म्हणे, साहेब म्हणे तुमच्या तोंडामध्ये एवढं गोडवा आणि तुमच्या मनामध्ये एवढी आत्मीयता आहे शेतकऱ्यांना मातीबद्दल का तुम्ही माती जरी विकली तरी लोक घेतील म्हणे आणि त्यांना रिझल्ट मिळतील. मग मी त्यांना एक उत्तर दिलं त्यावेळेस. म्हटलं काका, मी त्यांना काका म्हणतो, म्हटलं काका मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्यामधलं हे कौशल्य ओळखलं किंवा माझ्यामधली ताकद ओळखली. पण मी तुम्हाला आज तुमच्यासमोर शब्द देतो म्हटलं की जर माझ्यात जर ही कला असेल तर मी शब्द देतो की मी माझ्या हातून कधीही शेतकऱ्यांना माती विकणार नाही, त्यांना सोनंच देईल म्हटलं. आणि ते असं सोनं देईल जे कोणाकच नसेल म्हणे. आणि परमेश्वराची लीला बघा, त्यांनी मला अशा प्रकारची शक्ती दिली का आज आपण जे तयार केलं आहे ते जगात कुठंच नाही आहे. आपल्याकडं जे सॉईल चार्जर आहे ते जगात कुठे नाही आहे. का तुम्ही ज्यावेळेस हे वापराल मातीमध्ये तर तुमच्या मातीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही 100% नाही 200% वापरा. मी तुमच्या जागेवर असेल ना, मी म्हणेल रेकॉर्ड तोडेल, 50 टन माल काढेल मी. जगाचं रेकॉर्ड तोडेल, इस्रायलचं रेकॉर्ड तोडेल. शेतकऱ्यांनी एससीटीची ताकद वापरली पाहिजे. वापरलीच नाही कोणी. ज्यांनी वापरली तो मला माल आहे.